ईडी की धमकी से डरे प्रफुल्ल अग्रवाल और पूर्व विधायक दिलीप बंसोड़, नामांकन अर्ज लिए पीछे। नाना पटोले का महायुति पर बड़ा आरोप। भंडारा गोंदिया स्थानीय स्वराज्य संस्था विधान परिषद चुनाव को लेकर राजनीतिक माहौल गर्म हो गया है। भंडारा में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में कांग्रेस के वरिष्ठ नेता विधायक नाना पटोले ने महायुति सरकार, प्रशासन और पुलिस पर गंभीर आरोप लगाए हैं। पटोले ने दावा किया कि उनके समर्थित उम्मीदवारों पर दबाव बनाकर नामांकन वापस लेने की कोशिश की गई। उन्होंने इसे लोकतंत्र और जिले के सम्मान की लड़ाई बताई है। प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित करते हुए नाना पटोले ने आरोप लगाया कि कांग्रेस समर्थित उम्मीदवार प्रफुल्ल अग्रवाल और पूर्व विधायक दिलीप बंसोड़ को ईडी की कार्रवाई की धमकी देकर नामांकन वापस लेने के लिए मजबूर किया गया। वहीं कांग्रेस समर्थित उम्मीदवार नरेश ईश्वरकर पर भी कथित रूप से झूठे मामले में फंसाए जाने का दबाव बनाया गया। भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधान परिषदेच्या निवडणुकाचा आज खऱ्या अर्थानं विड्रॉलच्या दिवशी चित्र आता आपल्याला सगळ्यांना स्पष्ट झालेलं आहे। आमचे उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल, दिलीप बंसोड आणि नरेश ईश्वरकर असे 3 उमेदवार आम्ही त्यांचा फॉर्म टाकलेला होता। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सत्तेचा माज असलेलं जे सरकार आणि त्यांचे लोक भंडारा गोंदिया जिल्ह्याला जंगलराज करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला होता। आमचे प्रफुल्ल अग्रवाल यांच्या घरी 30 तारखेला पोलिसांची रेड करवली। आमचे गोंदियाचे नगराध्यक्ष शेंडेजी त्यांना ईडीची धमकी देण्याचं काम झालं। आमचे नरेश ईश्वरकर त्यांना खोट्या केसेस त्यांच्यावर लावून प्रशासनाचा वापर करून त्यांच्यावर पूर्ण पोलिसांचा दबाव ठेवण्याचं काम करण्यात आलं। ज्या दिवशी आखरी दिवस फॉर्म भरायचा होता त्या दिवशी सुद्धा 31 तारखेला त्यांना नोटीस दिली, त्याला समजपत्र असा शब्द उल्लेख केला आणि यांना 1 तारखेला 12 वाजता पोलीस स्टेशन मध्ये हजर व्हा अशा पद्धतीचं पत्र पोलीस विभागाच्या माध्यमातून देण्यात आलं। त्याचं उत्तर आम्ही दिलं की आम्हाला वेळ द्या आणि काल आपल्याला पाहायला मिळालं असेल तर नरेश ईश्वरकरच्या घरावर पोलिसांचा पूर्ण वॉच जवळपास 100-150 पोलीस स्वतः एसपी रात्री 1 वाजेपर्यंत त्याच्या पलीकडे मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये बसलेले होते। यांना ताब्यात घ्यायचं आणि दबाव तंत्राच्या आधारावर यांचा फॉर्म विड्रॉल करायचा अशा पद्धतीचं कृत्य सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज आम्ही जे ऑब्झर्वर आहेत पाटील त्यांना गोपाल अग्रवाल जी असेल, मी असेल, खासदार साहेब असतील, माजी आमदार दिलीप बंसोड असतील, आमचे सगळे आमचे उमेदवार असतील, आम्ही सगळेच्या सगळे त्यांना भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला या सगळ्या घटनेची आम्ही माहिती दिलेली आहे। दबाव तंत्राचा वापर करून निवडणुका बिनविरोध करायचा जो प्रयत्न भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला होता आणि भंडारा गोंदियाला जंगलराज करण्याचं काम सुरू केलं, त्याचा विरोध आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी दर्शवतो आहे आणि त्याची निंदा पण आम्ही करतो आहे। ही निवडणूक आम्ही सामान्य कार्यकर्ता नरेश ईश्वरकरला उभं ठेवून, कारण की ज्या दिवशी फॉर्म भरायचं होतं मोठे मोठे भाषण लक्ष्मी सभागृहात झाले, त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत, टीव्हीला पण बातम्या आहेत की आमचा उमेदवार गरीब आहे आणि आम्ही सगळे नेते श्रीमंत आहोत अशा पद्धतीचं भाषण आपण त्या ठिकाणी विरोधकांचे ऐकलेले आहात। आता उलट झालं, आमचा उमेदवार हा एकरभऱ्याचा शेतकरी आहे आणि त्यांचा उमेदवार जवळपास 21 एकराचा जमीन असलेला उमेदवार आहे। या कर्माने ते गरीब आहेत
आणि आमचा उमेदवार कर्मानी श्रीमंत आहे, बस फरक असा आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही निवडणूक आम्ही लढायचं ठरलं, वेळ आली तर वर्गणी करू, सर्वसामान्याच्या मध्ये जाऊ आणि हा जो जंगलराज नागपूरहून आलेल्या पार्सलने जे सुरू केलेला आहे त्या जंगलराजला या जिल्ह्यामध्ये ब्रेक लावण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांची साथ मिळणार आहे. कारण की आमचा उमेदवार हा अपक्ष आहे. मुद्दामून आम्ही पार्टीचा उमेदवार या ठिकाणी ठेवलेला नाहीये. आम्हाला सगळ्यांची मतं घ्यायची आहेत. आम्हाला मताचं आपल्याला माहिती आहे की आमचे आकडे किती आहेत हे तुम्हाला मताचं हे माहिती आहे आणि म्हणून आम्ही उमेदवार हा अपक्ष मुद्दामून ठेवलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांची मतं या ठिकाणी मिळतील त्या पद्धतीचा विश्वासही आम्हाला मिळालेला आहे आणि ही निवडणूक काँग्रेस प्रणित उमेदवार नरेश ईश्वरकर बहुमताने जिंकेल अशा पद्धतीचा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय. आपण आपले प्रश्न विचारू शकता. परिणी कुटे यांनी फोनद्वारे धमकी दिल्याची लेखी तक्रारात तुमच्या नमूद आहे. कसं सांगाल या सगळ्या गोष्टी? मला ते सांगितलं, आम्हाला जे आहे ते आम्ही वास्तविक मांडलेलं आहे. चौकशीमध्ये त्या गोष्टी पुढे येतील. एकीकडे ज्या पोलिसांकडे तुम्ही हे केलं म्हणजे तक्रार करताय, दुसरीकडे तेच पोलिसांकडे तुम्ही सुरक्षा सुद्धा मागताय नरेश ईश्वरांसाठी. काय त्यांचं आम्ही सुरक्षा त्यांना मागितलेली नाहीये. आपला गैरसमज होता. आम्ही जे ऑब्झर्वर आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं की आमच्या उमेदवाराला सुरक्षा मिळाली पाहिजे, हे आमचं मत आहे. त्यांनी कोणाकडून द्यायचं ते ऑब्झर्वरची ड्युटी आहे. ऑब्झर्वरनी ही वस्तुस्थिती तपासली पाहिजे आणि जे अधिकारी या पद्धतीचं राजकारणामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतील त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायची अधिकारी सुद्धा ऑब्झर्वरला असते. त्यामुळे आम्ही ऑब्झर्वर, मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे. त्यामुळे त्यांनी चौकशी करून कारवाई करावी. मला स्वतः मी जेव्हा एसपीशी बोललो, कारण की ठाणेदाराकडे गेल्या ठाणेदारांनी मला त्या दिवशी आमच्या सोबतच ईश्वरकर साकोलीला मीटिंग मध्ये होते आणि मीटिंग मध्ये असताना मला त्यांनी सांगितलं 5-6 वाजता की मला ठाणेदाराचा फोनवर फोन येतोय की तुम्ही लवकर पोलीस स्टेशनला या. मी म्हटलं की भाऊ काय गडबड आहे म्हणून मी ठाणेदाराला फोन लावला. ठाणेदाराने सांगितलं की मला सहज बोलवलेलं आहे, ते आमच्या जवळचे आहेत म्हणून बोलवलेलं आहे. मग हे रात्री जेव्हा 11:30 वाजता पोलीस स्टेशनला गेले साकोलीवरून, यांनी सांगितलं की तुम्हाला अज्ञात महिलेनी तुमच्यावर आरोप लावलेले आहेत आणि तुमच्यावर रेती माफियाचा तुमच्यावर आरोप आहेत. त्यामुळे तुम्हाला उद्या एसपी कडे 10 वाजता जायचं आहे. मी एसपीला फोन लावला, रात्री लावला, सकाळी लावला, एसपीचा फोन आला. एसपीने सांगितलं मला मुख्यमंत्री कार्यालयातून ही रिपोर्ट आली. आता मी एसपीना प्रश्न विचारला की मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला कागद आलेला आहे तर त्या महिलेचं नाव तर पाहिजे. मग आता तुमच्या विरोधात ते अज्ञात रिपोर्ट टाकलेले मुख्यमंत्री कार्यालयातून तुमच्यावर कारवाई करणार का आपण? तर अशा पद्धतीचा हा जो दबाव तंत्राचा जो प्रकार आहे तो त्याच्यातून स्पष्ट होते आणि म्हणून तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्री कार्यालयातून म्हणजे सरकार या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यातून स्पष्ट होत आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे. एसपीने मला स्वतः सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या विषयावर आपण गांभीर्याने ज्या ऑब्झर्वर निवडणुकीच्या आलेले आहेत त्यांनी लक्ष घालावं अशा पद्धतीचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे खोट्या तक्रारीचं दखल याच काळात घेण्याचं कारण म्हणजे काय? याचा अर्थच तुम्हाला लोकशाहीला संपवायचं, लोकशाहीला दाबवायचं आणि जे काही बिनविरोध निवडणुका जसं काही ठिकाणी केल्यात त्या पद्धतीचा करण्याचा हा प्रयत्न होता हे याच्यातून स्पष्ट होत आहे.